नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुशील कोरेज मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी प्राध्यापक भालेराव सर. गेले 18 वर्ष झाले मी एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी हा विषय, इंग्रजी व्याकरण हा विषय घेऊन शिकवत आहे. माझे आतापर्यंत बरेच विद्यार्थी लागलेले आहेत. पीएसआय, एसटीआय, एसओ, तलाठी व सरळ सेवा भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. तर आपण सुशील कोरेज मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी मध्ये इंग्लिश ग्रामर या बॅचला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर सुरुवात करत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण याबरोबरच जसं मॅथ रिझनिंग आपलं चालू आहे त्याच पद्धतीने आता इंग्रजी व्याकरण चालू करत आहोत. त्यानंतर मराठी व्याकरणची बॅच हाळे सर शिकवणार आहे. तसंच जीएस साठी विरेश नीला सर तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जवळपास सर्वच विषयाला आपण सुरुवात करत आहोत. त्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्व विषय शिकायला मिळणार आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इंग्रजी व्याकरणची बॅच ऑनलाईन व तसेच ऑफलाईन सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट हे बेसिक लेक्चर आपण घेत आहोत. तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं छोटे छोटे लेक्चर्स घेऊन शिकवलं जाणार आहे की ज्यामुळे तुमच्या कारण का इंग्रजी विषय म्हणलं की पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं असतील, हे जर वनरक्षक तयारी करणार असतील तर ते थोडंसं घाबरतात. मात्र घाबरण्याची काही गरज नाही. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल या पद्धतीनं शिकवलं जाणार आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकला सुरुवात करणार आहे. तर तत्पूर्वी आपल्या बॅचचा फायदा तुम्हाला कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे बा. तर स्पेशल इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह यामध्ये तुम्हाला एमपीएससी चे जे काही एक्झाम आहेत, पीएसआय, एसटीआय, एसओ मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे. तसेच वनरक्षक भरती आहे, तलाठी भरती आहे, शिक्षक भरती आहे, दारूबंदी विभाग आहे, लेखा व कोशागार विभाग आहे, आदिवासी विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे. त्यानंतर आरोग्य सेवक, स्टेनोग्राफर आहे, महिला व बाल विकास विभाग आहे, सरळ सेवा. सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असा हा ग्रामरचा कोर्स तुम्हाला आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच या संधीचा फायदा घ्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रोनाउन अँड इट्स युजेस ला आपण सुरुवात करत आहोत. म्हणजे एकदम बेसिक पासून आपण सुरुवात करत आहोत. तर पहा प्रोनाउन अँड इट्स युजेस, सर्वनाम व त्यांचे उपयोग. बघा, सर्वनाम व त्यांचे उपयोग याला आपण काय म्हणतो? प्रोनाउन्सला सर्वनाम. ओके. व त्यांचे उपयोग म्हणजे सर्वनाम जे आहेत, कोणते सर्वनाम आहेत? आता आपण या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन्स पाहणार आहोत. म्हणजे हे जे सर्वनाम आहेत, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, या सर्वनामांना काय म्हटलं जातं? पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे असं म्हटलं जातं. बघा, पर्सनल प्रोनाउन्स. पर्सनल प्रोनाउन्स यांनाच आपण पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतो. मग आता पुरुषवाचक सर्वनामे कोणती आहेत? तर आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आता यामध्ये पहा, तर प्रोनाउन्स आणि युजेस उपयोग. तर सर्वनाम आणि त्यांचे उपयोग कशासाठी केले जातात हे बेसिक लेक्चर आहे, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. तरी सुद्धा आपण एक रिव्हिजन म्हणून महत्वाचं बेसिक असतं. ओके, त्यासाठी आपल्याला हे लेक्चर पाहणं गरजेचं आहे. तर पहा, पहिलं प्रोनाउन आहे आय. आयचा अर्थ काय होतो? मी. आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो? पहा, स्वतःसाठी, आहे की नाही? स्वतःसाठी वापर केला जातो. जेव्हा आपण स्वतःबद्दल माहिती सांगत असतो किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुम्हाला पहिला क्वेश्चन असतो, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, स्वतःचा परिचय द्या. मग जेव्हा आपण स्वतःचा परिचय देत असताना आपण काय सांगतो? आय एम अशाकांत, आय एम सुरेश, आय एम नरेश, जे काय आपलं नाव असेल ते. आय केम फ्रॉम लातूर, मी लातूरून आलो आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल माहिती सांगत असताना आय या सर्वनामाचा वापर करता.
म्हणजेच आयचा वापर कशासाठी केला जातो? स्वतःसाठी. म्हणजे स्वतःसाठी, आणि आपण बोलत आहोत म्हणजेच आयचा वापर बोलणाऱ्या व्यक्तीसाठी असं पण आपण म्हणू शकतो. ओके, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी. ओके, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी. बोलणाऱ्या व्यक्तीसाठी आयचा वापर केला जातो. तसेच आता पहा, वी म्हणजेच आम्ही. वी म्हणजेच आम्ही. आता वी या सर्वनामाचा वापर कोणासाठी केला जातो? तर सर्वांसाठी. आता पहा, तुम्ही समोर बसलेले विद्यार्थी आहात, तुम्ही काय म्हणाल? वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. म्हणजे बघा, अनेक लोक आहेत आणि त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक जण बोलत असेल तर तो सर्वाला उद्देशून काय म्हणेल? वी म्हणेल. वी आर स्टुडंट्स म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत. मात्र तो बोलत आहे ना, म्हणजे आय आणि वी चा वापर बोलणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. पहा, आय आणि वी चा वापर कोणासाठी केला जातो? बोलणाऱ्या व्यक्तीसाठी. वी म्हणजे आम्ही सर्वांसाठी उपयोग केला जातो. तसंच बोलणाऱ्या व्यक्तीसाठी आय आणि वी या सर्वनामांचा वापर केला जातो. त्यानंतर पहा, आता यू तू एक वचन आणि यू तुम्ही अनेक वचन. यू चा जो वापर आहे तो कोणासाठी केला जातो? दुसऱ्यासाठी केला जातो. दुसऱ्यासाठी केला जातो किंवा आपण त्याला समोरच्या व्यक्तीसाठी म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही? जसं पहा, समोर एकच विद्यार्थी असेल तर आपण काय म्हणतो? यू आर अ स्टुडंट, तू एक विद्यार्थी आहेस. आणि अनेक विद्यार्थी असतील तर आपण काय म्हणतो? यू आर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी आहात. म्हणजे याचा वापर अनेक वचनासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे या दोन्हींचा वापर बघा, दुसऱ्यासाठी म्हणजे समोरच्या व्यक्तीसाठी, आपण ज्या व्यक्तीला बोलत आहोत त्या व्यक्तीसाठी आपण यू वापरतो. तर समोर विद्यार्थी बसलेत म्हणून मी यू म्हटलं. बरोबर आहे की नाही? तुम्ही विद्यार्थी आहात, यू आर स्टुडंट्स. म्हणजेच लक्षात घ्या, यूचा वापर दुसऱ्यासाठी केला जातो. तसंच मी शिकवत असताना तुम्ही ऐकत आहात म्हणजेच यूचा वापर ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. आहे की नाही? ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी यूचा वापर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता बघा पुढील प्रोनाउन कोणते आहेत बघा. आता ही म्हणजेच तो. आता याचा वापर कशासाठी केला जातो? पुल्लिंग साठी केला जातो. पुल्लिंग साठी म्हणजेच पुरुषासाठी वापर केला जातो. म्हणजेच बॉय असेल, ओके, किंवा मॅन असेल. म्हणजेच बघा, बॉय असेल किंवा मॅन असेल तर यासाठी हीचा वापर केला जातो. म्हणजेच बघा, म्हणजे मेल पर्सन साठी ही या सर्वनामाचा वापर केला जातो. मग मुलगा असेल किंवा व्यक्ती असेल तर यासाठी ही हे सर्वनाम वापरलं जातं. त्यानंतर शी ती. आता याचा वापर कशासाठी केला जातो? स्त्रीलिंग साठी केला जातो. बरोबर आहे? स्त्रीलिंग साठी केला जातो. म्हणजेच या ठिकाणी गर्ल असेल, मुलगी असेल किंवा वुमन असेल, म्हणजे फिमेल पर्सन साठी, फिमेल साठी काय केलं जातं? शी या सर्वनामाचा वापर केला जातो. आता तसेच बघा, आता ही सर्वनाम म्हणजेच कधी वापरलं जातं? पुरुषवाचक सर्वनाम आहे ते. ओके, पुल्लिंग साठी वापरलं जातं. म्हणजे सोबत आता तुम्हाला एखादा एसे लिहायला सांगितलं असेल, अ न्यूज पेपर बॉय, वर्तमानपत्र विकणारा मुलगा, त्याबद्दल लिहा. तर तुम्ही सुरुवातीला काय लिहाल? ओके, सुरेश इज अ न्यूज पेपर बॉय किंवा रमेश इज अ न्यूज पेपर बॉय, म्हणजे तो एक न्यूज पेपर विकणारा मुलगा आहे. मग त्यानंतर प्रत्येक वाक्यामध्ये आपण रमेश रमेश असं नाव घेतो का? नाही. त्याऐवजी आपण ही सर्वनाम वापरतो. म्हणजे ही वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, तो सकाळी लवकर उठतो. ही गोज टू कलेक्ट न्यूज पेपर, तो वर्तमानपत्र गोळा करण्यासाठी जातो. ही डिस्ट्रीब्युट्स न्यूज पेपर डुअर टू डुअर, आणि तो लोकांच्या घरी जाऊन तो दरवाजाला, म्हणजे प्रत्येक दरवाजावर किंवा लोकांच्या घरी जाऊन तो वर्तमानपत्र देतो. म्हणजे ही सर्वनाम वापरलं, पण आपण प्रत्येक वाक्यामध्ये सुरेश वापरलं नाही. त्यानंतर पहा, शी सर्वनाम ती उपयोगासाठी स्त्रीलिंग साठी, मग गर्ल मुलगी असेल किंवा वुमन असेल. आता सोबत आपल्या मदर बद्दल लिहा म्हटलं असेल, एसेल दिला असेल तर आपण काय म्हणतो? माय मदर्स नेम इज रुक्मिन, सुनीता, अनिता, जे काय नाव असेल ते. शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. बघा, आता पुन्हा काय केलं आपण? शी हे सर्वनाम वापरलं, कारण फिमेल साठी काय शी सर्वनाम वापरलं जातं. आणि सर्वनामाचा वापर कशासाठी केला जातो? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. ओके, प्रोनाउन इज युज्ड टू
अवॉइड रिपिटेशन ऑफ नाव म्हणजे नावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर केला जातो. आता पहा शी ती स्त्रीलिंग साठी म्हणजेच पहा मदर साठी तुम्ही लिहित असाल तर माय मदर्स नेहमी सांगितल्यानंतर पुन्हा मात्र शी सर्वनाम वापरायचं असतो. त्यानंतर इट ते. आता इटचा वापर कशासाठी केला जातो तर इटचा वापर निर्जीव घटकासाठी केला जातो. कोणासाठी केला जातो निर्जीव घटकासाठी केला जातो. मग ते नपुंसकलिंगसाठी पण केला जातो. तसेच आणखी याचा वापर प्राण्यांसाठी सुद्धा केला जातो. प्राण्यांसाठी ओके. त्यानंतर आणखी याचा वापर नवजात बालकासाठी पण केला जातो. नवजात बालक ओके नवजात बालक म्हणजे लहान बाळासाठी सुद्धा इट या सर्वनामाचा वापर केला जातो. आता निर्जीव घटकासाठी म्हणजे कसं पहा आता हा बोर्ड आहे. हा बोर्ड सजीव आहे का नाही. मग आपण काय म्हणतो इट इज अ डिजिटल बोर्ड, इट इज अ कॅमेरा, इट इज अ पेन. बरोबर आहे की नाही. इट इज अ पेन म्हणजेच हे काय निर्जीव घटक आहेत म्हणून यांच्यासाठी आपण काय वापरलं इट हे सर्वनाम इट हे प्रोनाउन वापरलेलं आहे. त्यानंतर आणखी नपुंसकलिंगसाठी म्हणजेच कसं आता झाड आहे एखादं मँगोचं झाड आहे किंवा टॅमरिन ट्री चिंचेचं झाड आहे. मग त्यावेळेस आपण असं म्हणतो का ही इज अ मँगो ट्री शी इज अ टॅमरिन ट्री असं म्हणत नाही. तर ते झाड आहे त्यासाठी इट हे सर्वनाम वापरलं जातं. मात्र ते सजीव आहे त्याची वाढ होते त्याला आपण निर्जीव म्हणू शकत नाही. मात्र नपुंसकलिंग आहे ही किंवा शी सर्वनाम आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाहीत. मग झाडासाठी इट हे सर्वनाम वापरलं जातं. इट इज अ मँगो ट्री, इट इज अ टॅमरिन ट्री अशा पद्धतीनं. ओके. त्यानंतर दे ते त्या ती. आता देचा वापर कशासाठी केला जातो तर अनेक वचनी सजीव व निर्जीव घटकासाठी केला जातो. म्हणजे अनेक वचनी सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या त्यासाठी काय वापरलं जातं देच वापरलं जातं. जसं पहा वर्गामध्ये अनेक विद्यार्थी आहेत तर आपण दे आर स्टुडंट्स म्हणतो ते विद्यार्थी आहेत. आता वर्गामध्ये अनेक चेअर पण आहेत तर दे आर चेअर्स त्या खुर्च्या आहेत. आता बघा खुर्च्या ह्या सजीव आहेत का नाही निर्जीव आहेत म्हणून त्यांच्यासाठी काय वापरलं दे हे सर्वनाम वापरलं. बरोबर आहे. आणि अनेक मुलं आहेत म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा सर्वनाम दे वापरलं. म्हणजे अनेक वचनासाठी सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या दे या सर्वनामाचा वापर केला जातो. त्यानंतर पहा आणखी त्याचा वापर कशासाठी केला जातो बघा. हा एक मिनिट हे राहील आपलं नवजात बालकाचं झालं. आता हा ठीक आहे. आणखी याचा वापर कशासाठी केला जातो देचा पहा अनेक वचनी सजीव असू द्या किंवा निर्जीव या दोन्ही घटकासाठी देचा वापर केला जातो. दे आर बॉईज, दे आर स्टुडंट्स किंवा दे आर चिअर्स. ओके या पद्धतीनं. त्यानंतर नेक्स्ट आता पहा प्रोनाउन अँड इट्स पर्सन्स म्हणलेला आहे सर्वनाम आणि त्याच्या व्यक्ती. आता जे काय सर्वनाम आहे आय, वी, यू, ही, शी, इट, दे याचा आपण काय केलेलं आहे तर तीन भागामध्ये विभागणी केलेली आहे. कोणत्या तीन भागामध्ये प्रथम पुरुष त्यालाच आपण फर्स्ट पर्सन इंग्लिश मध्ये म्हणतो. सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष, थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. ओके असे तीन भागामध्ये विभागणी केलेली आहे. आता बघा इथं आपण सगळी काही विभागणी केलेली आहे. आपण या ठिकाणी काय केलेलं आहे पर्सन्स सिंग्युलर प्लुरल दिलेलं आहे. याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. ओके फर्स्ट पर्सन. याला आपण सेकंड पर्सन म्हणतो आणि याला थर्ड पर्सन म्हणतो. म्हणजेच याला प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. मात्र फर्स्ट पर्सन मध्ये आय सिंग्युलर आलेला आहे आणि प्लुरल वी आलेला आहे. तर ते कसं आलेलं आहे हे आपल्याला पाहिजे. अगोदर फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष कशाला म्हणायचं बघा. प्रथम पुरुष कशाला म्हणायचं तर प्रथम पुरुष म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीला प्रथम पुरुष म्हणतात. तर बोलणाऱ्या व्यक्तीसाठी कोणते सर्वनाम येतात आय आणि वी येतं. मात्र आय सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलरच्या कॉलम मध्ये आय आलं आणि प्लुरलच्या कॉलम मध्ये काय आलं वी आलं कारण प्लुरल वी हे अनेक वचनी आहे त्या ठिकाणी वी आलं. आता बघा सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष. सेकंड पर्सन म्हणजेच काय द्वितीय पुरुष. तर द्वितीय पुरुष कोणाला म्हणायचं तर ऐकणाऱ्या व्यक्तीला सेकंड पर्सन म्हणतात. बघा सेकंड पर्सन द्वितीय पुरुष कोणाला म्हणायचं तर ऐकणाऱ्या व्यक्तीला. बघा ऐकणारी व्यक्ती म्हणजे समोर जी बसलेली व्यक्ती आहे त्यांना आपण काय म्हणतो यू म्हणतो. यू आर स्टुडंट्स किंवा यू आर अ स्टुडंट. एकच विद्यार्थी असेल तर यू आर अ स्टुडंट तू एक विद्यार्थी आहेस.
अनेक विद्यार्थी असतील तर यू आर स्टुडंट्स म्हणतो आपण. म्हणजे यू हे सिंग्युलर पण आहे, प्लुरल पण आहे. या दोन्हींचा वापर ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो. म्हणजेच जे ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी जे सर्वनाम वापरले जातात तर ते सेकंड पर्सन मध्ये येतात. कारण का द्वितीय पुरुष कोणाला म्हणायचं तर ऐकणाऱ्या व्यक्तीला द्वितीय पुरुष म्हणतात आणि बोलणाऱ्या व्यक्तीला प्रथम पुरुष म्हणतात. मग यू सिंग्युलर आहे, सिंग्युलर मध्ये घेतलं आणि यू प्लुरल आहे, प्लुरल मध्ये आपण यू घेतलं. त्यानंतर आता थर्ड पर्सनलाच आपण काय म्हणतो तृतीय पुरुष. बघा याला काय म्हणतो आपण तृतीय पुरुष. ठीक आहे. आता थर्ड पर्सन कोणाला म्हणायचं तर बघा जेव्हा फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन बोलायला लागलेत कोणाबद्दल तिसऱ्या व्यक्तीबद्दल. ओके, मग ते बऱ्याच वेळेला ती व्यक्ती तिथं प्रेझेंट असते किंवा नसते पण त्याच्याबद्दल आपण बोलायला लागलो तर तेव्हा आपण काय करत असतो तर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून ही शी इटचा वापर केला जातो आणि थर्ड पर्सन प्लुरल म्हणून देचा वापर केला जातो. आता थर्ड पर्सन कसं बघा, फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा मित्र आज गैरहजर आहे, क्लासला आलाच नाही तर आपण काय म्हणतो ही इज अब्सेंट टुडे. तो आज गैरहजर आहे, तो तिथं आहे का नाही, मग त्याच्याबद्दल पण बोलायला होतं आपण. किंवा तिथं जवळ असेल परंतु आपल्याकडे त्याचं लक्ष नसेल आणि त्याच्याबद्दल आपण बोलत असाल तरी त्याला थर्ड पर्सन म्हणायचं. ओके, त्यात शी. आता शी स्त्रीलिंग साठी आहे. सपोज तुमची एखादी फ्रेंड मैत्रीण आज गैरहजर आहे, क्लासला आलीच नाही तर आपण काय म्हणतो शी इज अब्सेंट टुडे. ती आज गैरहजर आहे. ओके, ते पण सिंग्युलर आहे मग त्याला सिंग्युलर मध्ये घेतलं. इट. बघा निर्जीव घटकासाठी इट वापरलं जातं. म्हणजेच सपोज तुमच्या फ्रेंड एखादी मोटरसायकल घेतली असेल ठीक आहे तर आपण तो आपल्या दुसऱ्या मित्राला काय सांगतो इट इज व्हेरी नाईस मोटरसायकल. कारण इट का वापरतो ते निर्जीव आहे, ते खूप छान मोटरसायकल आहे. पण त्या तिथं तुमच्या जवळ आहे का सध्या नाहीये पण मित्राने घेतलेलं आहे त्याच्यावर चर्चा कराल. म्हणजे थर्ड पर्सन म्हणलं कोणाला म्हणायचं की आपण ज्याच्याविषयी बोलत आहोत मात्र ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रेझेंट नाही. ओके, किंवा वस्तू तिथं नाहीये पण त्याबद्दल आपण बोलत आहोत तर त्याला थर्ड पर्सन असे म्हणतात. आता थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये ही शी इट येतं. आता थर्ड पर्सन प्लुरल मध्ये काय येतं तर दे येतं. थर्ड पर्सन प्लुरल मध्ये काय येतं दे येतं. कारण म्हणजे कसं येतं बघा, आता सपोज अनेक विद्यार्थी गैरहजर आहेत तर आपण काय म्हणतो दे आर अब्सेंट टुडे. ते आज गैरहजर आहेत. बरोबर आहे की नाही. अनेक विद्यार्थी अब्सेंट आहेत क्लासला तेव्हा आपण दे सर्वनाम वापरतो. मात्र ते तिथं आहेत का नाही पण त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत ते गैरहजर असल्याचं म्हणून त्याला सुद्धा थर्ड पर्सन म्हणायचं. मात्र दे अनेक वचन आहे म्हणून अनेक वचनीच्या प्लुरलच्या कॉलम मध्ये दे आलं. म्हणजे बघा आता फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय प्लुरल वी, सेकंड पर्सन सिंग्युलर यू प्लुरल यू. ओके, आणि थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट आणि प्लुरल दे. तर अशा पद्धतीनं आय वी यू ही शी इट दे ची आपण काय केलेली आहे म्हणजेच विभागणी केलेली आहे. कशानुसार पर्सन नुसार. फर्स्ट पर्सन मध्ये कोणते येतं, सेकंड पर्सन मध्ये कोणते येतं, थर्ड पर्सन मध्ये कोणते येतात. तर याची आपल्याला व्यवस्थित तयारी असली पाहिजे, याची व्यवस्थित माहिती असली पाहिजे. कारण हे बेसिक गोष्टी आहे तुम्हाला पुढे ग्रामर शिकत असताना कामाला येतात. आता त्यानंतर आपण काय पाहणार तर एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स पाहणार आहोत. ठीक आहे, हे पाहिलं आपण सर्वनाम त्याचे उपयोग प्रोनाउन आणि इट्स पर्सन्स पाहिलं. आता आपण वाक्य कसं तयार होतं, वाक्य तयार होण्यासाठी कोणत्या घटकांची गरज आहे ते आपण पाहणार आहेत. बघा आता सेंटेन्स ऑफ एलिमेंट्स म्हणलेलं आहे वाक्यांचे किंवा एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे घटक किंवा त्याला सेंटेन्स एलिमेंट सुद्धा म्हणतात. वाक्याचे घटक, वाक्य तयार कसं होतं. आता बघा सेंटेन्स कशाला म्हणायचं, वाक्य कशाला म्हणायचं. सेंटेन्स कशाला म्हणतात तर अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या सपोज वाक्य असं आहे आय एम प्लेइंग चेस किंवा आय एम प्लेइंग क्रिकेट. आय एम प्लेइंग क्रिकेट इन द गार्डन. बागेमध्ये मी काय करत आहे क्रिकेट खेळत आहे. आता हे वाक्य बघा, या वाक्यामध्ये काय आय सब्जेक्ट आहे, आय एम हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग मेन वर्ब चौथं रूप आहे, क्रिकेट ऑब्जेक्ट आहे, इन द गार्डन हे कॉम्प्लिमेंट आहे, इतर शब्द आहेत. हे की नाही. म्हणजेच लक्षात घ्या वाक्य तयार होत असताना कशाची गरज पडते. वाक्य तयार होत असताना वाक्यात सब्जेक्ट पाहिजे, है की नाही.
कॉम्प्लिमेंट. बघा आता वाक्यात काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, हेल्पिंग वर्ब पाहिजे किंवा मेन वर्ब पाहिजे, त्यानंतर ऑब्जेक्ट असतं आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे इतर शब्द आलेले असतात. म्हणजे हे वाक्य काय झालं, अर्थपूर्ण शब्द आणि त्याची जी लिंक आहे ती बरोबर असली पाहिजे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट याच्यानुसार. बरोबर की नाही. नाहीतर आपण कुठलाही शब्द कुठे ठेवला तर वाक्य तयार होऊ शकतं का. ठीक आहे, वाक्याचा ठीक आहे. इथं बघा आता शब्दसमूह आहे. आपण जर म्हणलं प्लेइंग एम क्रिकेट आय इन द गार्डन. आता ठीक आहे, असं वाक्य घेतलं आपण. हे वाक्य अर्थपूर्ण आहे का, नाही, कारण कुठलेही शब्द कुठेही केलेत मग वाक्य तयार होत नाही. तर वाक्य कसं तयार होतं, तर अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने. मात्र ते कसे असले पाहिजेत, वापर त्याचा कसा असला पाहिजे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नुसार असला पाहिजे, तरच ते वाक्य अर्थपूर्ण होतं अथवा वाक्य अर्थपूर्ण होत नसतं. ओके, तर बघा अशा प्रकारे सेंटेन्स वाक्य कशाने बनलेलं असतं, तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स. अ सेंटेन्स इज मेड अप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स. बघा वाक्य कशाने तयार होतं ते अगोदर आपण पाहूया. तर वाक्य तयार कशाने होतं याची व्याख्या तुम्ही लिहून घेऊ शकता. अ सेंटेन्स इज मेड अप ऑफ a group of meaningful words. A group of बघा meaningful words म्हणजे अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने वाक्य तयार होत असतं. अ सेंटेन्स इज मेड अप ऑफ अ ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स. म्हणजेच वाक्य कशाने तयार होतं, तर अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाने वाक्य तयार होत असतं. मात्र वाक्य तयार झालं त्याच्यामध्ये कोणते घटक आले, सब्जेक्ट आलं, हेल्पिंग वर्ब आलं, मेन वर्ब आलं, ऑब्जेक्ट आलं आणि कॉम्प्लिमेंट आलं. म्हणजे वाक्य तयार होत असताना आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटची गरज असते. म्हणजे हे शब्द एकत्रित येऊन वाक्य तयार होत असतं. मग आता ठीक आहे, आपला पहिला पॉइंट बघायचा आहे सब्जेक्ट. कारण का आपल्याला एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स मध्ये वाक्याचे घटक कोणते आहेत, तर वाक्यामध्ये अगोदर काय येत असतो, सब्जेक्ट येत असतो. आपल्याला सब्जेक्ट बद्दल पाहायचं आहे. ओके, आता सब्जेक्ट कशाला म्हणायचं, कर्ता कशाला म्हणायचं. बघा वाक्यामध्ये जो शब्द क्रिया करतो, ऍक्शन दर्शवतो, त्या शब्दाला काय म्हणतात, सब्जेक्ट असे म्हणतात, कर्ता असे म्हणतात. आता आपल्याला पुस्तकी भाषा नाही करायची, आपण आपल्या मनाने तयार करायची आहे. ओके, द वर्ड बघा सब्जेक्ट कर्ता कशाला म्हणायचं, त्याचे डेफिनेशन काय बघा. द वर्ड which takes action which takes action in the sentence is called subject. ओके, आता बघा कर्ता कशाला म्हणायचं, सब्जेक्ट. यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कर्ता. याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, कर्ता. ओके, तर कर्ता कशाला म्हणायचंय. बघा
द वर्ड विच टेक्स ऍक्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड सब्जेक्ट. म्हणजे वाक्यामध्ये जो क्रिया करतो किंवा क्रिया करणारा जो शब्द असतो त्या शब्दाला सब्जेक्ट करता असे म्हणतात. आणि बघा सब्जेक्ट ऑलवेज बिगिन्स विथ बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स और सेंटेन्स ऑलवेज कम्स विथ द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं सब्जेक्ट कुठे असतो वाक्याच्या सुरुवातीला असतो. फक्त प्रश्नार्थक वाक्यातच हेल्पिंग वर्ब नंतर जातो आणि उद्गारवाचक वाक्यामध्ये शेवटी जात असतो. ठीक आहे, वाक्याच्या प्रकारानुसार सब्जेक्टचं प्लेस बदलतं. तर आता ठीक आहे, द वर्ड विच टेक्स ऍक्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड सब्जेक्ट. म्हणजे जो शब्द वाक्यामध्ये ऍक्शन घेतो क्रिया करतो ओके त्यास कर्ता असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल पहा they are watching a movie. they are watching a movie. बघा ते एक चित्रपट पाहत आहेत. ते एक चित्रपट पाहत आहेत. ओके झालं. आता या वाक्यामध्ये चित्रपट पाहण्याची क्रिया कोणाकडून घडत आहे? दे. कारण चित्रपट कोण पाहत आहेत? ते पाहत आहेत. म्हणजे यांच्याकडून ते कडून क्रिया होत आहे म्हणून दे काय झालं सब्जेक्ट. आणि हे जनरली वाक्याच्या सुरुवातीला आलेला असतो यालाच कर्ता असे म्हणतात. म्हणजे मूवी पाहण्याची ऍक्शन किंवा क्रिया कोणाकडून घडत आहे? ते त्यांच्याकडून म्हणून दे काय झालं सब्जेक्ट झालं. ओके आता हे सब्जेक्ट प्रोनाउन म्हणून येतं. सब्जेक्ट आता नाउन म्हणून पण येतं. जसं बघा सचिन ओके सचिन प्लेज क्रिकेट. सचिन क्रिकेट खेळतो. आता सचिन हे काय नाउन आहे दे प्रोनाउन होतं. सचिन हे नाउन आहे मग हे नाउन सुद्धा काय म्हणून काम करतं सब्जेक्ट म्हणून काम करतं. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट आलेला असतो. आता कधी कधी करता हा जसं इथं करता सब्जेक्ट हा सिंगल वर्ड्स मध्ये आलेला आहे नाही सिंगल वर्ड मध्ये आलेला आहे. मात्र कधी कधी ग्रुप ऑफ वर्ड्स मिळून एक सब्जेक्ट तयार होत असतो. जसं पहा अंडरस्टँडिंग एव्हरी कन्सेप्ट अंडरस्टँडिंग एव्हरी कन्सेप्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता या वाक्यामध्ये बघा सब्जेक्ट कसा तयार झालेला आहे अंडरस्टँडिंग एव्हरी कन्सेप्ट या 2-3 शब्दांना मिळून एकच सब्जेक्ट तयार झालेला आहे. म्हणजे कधी कधी सब्जेक्ट वाक्यामध्ये असं मोठा आलेला असतो तेव्हा 2, 3, 4 असे शब्द आलेले असतात. तर या वाक्यामध्ये आता बघा इज क्रियापद आहे म्हणजे क्रियापदाच्या अगोदरचा जो भाग असतो ओके तर तो काय म्हणून काम करत असतो सब्जेक्ट म्हणून काम करत असतो. ओके काय म्हणून काम करतो सब्जेक्ट म्हणून काम करत असतो. ठीक आहे तर अशा पद्धतीने सब्जेक्ट कशाला म्हणायचं कर्ता कशाला म्हणायचा द वर्ड विच टेक्स ऍक्शन इन द सेंटेन्स इज कॉल्ड सब्जेक्ट. ओके ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता पहा वर्ब क्रियापद. वर्ब यालाच आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो. ओके आता पहा क्रियापद कशाला म्हणायचं तर वाक्यात क्रिया करणाऱ्या शब्दाला किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. कारण का वाक्यात जर क्रियापदच नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. ओके तुम्ही ते मराठीत लिहू शकता. मी ज्यावेळेस मराठी व्याख्या सांगतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये मराठीमध्ये पण लिहू शकता. आता बघा इंग्लिश मधली व्याख्या कशी होईल द वर्ड विच मेक्स अ मीनिंगफुल सेंटेन्स इज कॉल्ड वर्ब. आता पहा द वर्ड which makes meaningful sentence
the word which makes a meaningful sentence is called verb. Is called verb. बघा आता काय म्हणलेलं आहे, द वर्ड विच मेक्स अ मीनिंगफुल सेंटेन्स इज कॉल्ड वर्ब. म्हणजे जो शब्द वाक्य अर्थपूर्ण करतो त्या शब्दास वर्ब क्रियापद असे म्हणतात. ओके, आता बघा वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. आता फॉर एक्झाम्पल पहा, सचिन सिंग्स अ सॉन्ग. बघा सचिन एक गीत गातो. सचिन सिंग्स अ सॉन्ग म्हणजे सचिन एक गीत गातो. आता या वाक्यामध्ये बघा सिंग्स काय आहे, सचिन काय आहे सब्जेक्ट, सिंग्स काय वर्ब आहे आणि सॉन्ग हे झालं ऑब्जेक्ट. परंतु वाक्यामध्ये जर तुम्ही वर्बच घेतलं नाही तर वाक्य अर्थपूर्ण होतं का बघा. ओके, आता वाक्य कसं आहे, सचिन अ सॉन्ग. आता सचिन एक गीत आहे का, सचिन एक गीत गातो, काय करतो नेमकं, वाक्य अर्थपूर्ण झालं का नाही. म्हणजे वाक्यामध्ये जर क्रियापद नसेल तर वाक्य अर्थपूर्ण होत नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कशाची गरज पडते, क्रियापदाची गरज पडते. म्हणजे सचिन सिंग्स अ सॉन्ग म्हणजे सचिन एक गीत गातो, म्हणजे हे काय झालं, सिंग्स हे काय झालं, वर्ब झालं, क्रियापद झालं. म्हणजे ज्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला वर्ब असे म्हणतात. त्यानंतर सेकंड, लता रीड्स अ बुक. लता एक पुस्तक वाचते. लता रीड्स अ बुक, लता एक पुस्तक वाचते असं आहे. आता या वाक्यामध्ये बघा रीड्स जर आपण शब्द नाही वाचला तर काय होईल बघा, लता अ बुक, लता एक पुस्तक आहे का नाही, लता पुस्तक आहे का, लता पुस्तक वाचते, काय नेमकं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का, नाही होत. म्हणजेच आपल्याला क्रियापदाची गरज पडते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. म्हणून लता रीड्स अ बुक, आता वाक्य झालं लता एक पुस्तक वाचते, म्हणजेच वाक्य अर्थ पूर्ण झालं. म्हणून रीड्स हे काय आहे, वर्ब आहे. कारण का वाक्यात जर क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. जरी इथं आपण इंग्लिश मधले डेफिनेशन लिहिले असेल तरी मराठीत मी सांगतो ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहू शकता. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट, आता बघा हेल्पिंग वर्ब म्हणजे याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. हेल्पिंग वर्ब याला काय म्हणतो आपण, सहाय्यकारी क्रियापद. ओके, सहाय्यकारी क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापद कशाला म्हणायचं, तर जेव्हा मुख्य क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तेव्हा मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या शब्दास काय म्हणतात, सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. बघा म्हणजे द वर्ड which helps main verb to make a meaningful sentence is called helping verb. बघा म्हणजे जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदास मदत करतो त्यास सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात, त्यास हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. आता त्याचं नावच आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे सहाय्य करणे, मदत करणे. कुणाला मदत करणे, तर मुख्य क्रियापदाला मदत करणे. कधी मदत करणे, जेव्हा मुख्य क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही व तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या शब्दात सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. तर पहा याची डेफिनेशन बघा काय म्हणलेलं आहे पहा, द वर्ड which helps okay to main verb to make meaningful sentence, to make meaningful
meaningful sentence is called helping verb. बघा काय म्हणले, द वर्ड विच हेल्प्स टू मेन वर्ब टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. म्हणजे जो शब्द मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ करण्यासाठी मदत करतो त्या शब्दास सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल पहा, मोनाली इज writing an essay. मोनाली इज रायटिंग an essay. तर मोनाली एक काय करत आहे, एसे लिहित आहे. बघा, मोनाली इज रायटिंग an essay. मोनाली एक निबंध लिहित आहे. आता या वाक्यामध्ये जर आपण इरेज करून टाकलं, बघा आपण जर सपोज इज काढून टाकलं तर वाक्य कसं होतं, मोनाली रायटिंग एन एसे. मोनाली एक निबंध रायटिंग म्हणजे लिहित, मोनाली एक निबंध लिहित आहे का नाही, वाक्य अर्थपूर्ण होईना ना मुख्य क्रियापदानं. बघा कारण का इथं मोनाली काय आहे, सब्जेक्ट आहे. बघा मोनाली काय सब्जेक्ट आहे, रायटिंग मेन वर्ब आहे, ओके चौथं रूप आहे, अँड एसे ऑब्जेक्ट आहे. मात्र वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही रायटिंग असून सुद्धा. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मग आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडते. मग इथे हेल्पिंग वर्ब काय घेतला आपण, इज. तर मोनाली इज रायटिंग एन एसे. मोनाली एक निबंध लिहित आहे. म्हणजेच इज काय आहे, हेल्पिंग वर्ब. ओके हेल्पिंग वर्ब म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. त्यानंतर सेकंड, सतीश इज, किंवा आपण आता हेल्पिंग वर्ब थोडंसं वेगळं घेऊया, भूतकाळातलं घेऊया. सतीश वॉज प्लेइंग क्रिकेट लास्ट नाईट, किंवा लास्ट नाईट म्हणण्यापेक्षा आपण येस्टरडे म्हणूया. मग ओके येस्टरडे म्हणूया आपण. तर आता आपण भूतकाळातलं वाक्य घेतलेलं आहे. बघा सतीश वॉज प्लेइंग क्रिकेट येस्टरडे म्हणजे सतीश काल क्रिकेट खेळत होता. सतीश काल क्रिकेट खेळत होता. मग आता इथं वाक्य जर आपण वॉज घेतलं नाही, सतीश प्लेइंग क्रिकेट येस्टरडे असं म्हणलं, सतीश काल क्रिकेट खेळत होता का नव्हता, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, हेल्पिंग वर्ब म्हणतात. प्लेइंग हे मेन वर्ब आहे, चौथं रूप. क्रिकेट ऑब्जेक्ट आहे आणि येस्टरडे काय कॉम्प्लिमेंट आहे. मग आता पहा, वॉज हे प्लेइंगला मदत करतं म्हणून वॉज काय आहे, बघा वाक्य अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतं म्हणून वॉज हे हेल्पिंग वर्ब आहे. तर बघा मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या शब्दास सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. ओके त्यानंतर नेक्स्ट, आता ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. बघा ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म. कर्म कशाला म्हणतात, तर करता जे कार्य करतो त्यास कर्म असे म्हणतात. करता जे कार्य करतो त्यास कर्म असे म्हणतात. कर्त्याकडून ज्याच्यावर क्रिया केली जाते, कर्त्याकडून जे कार्य केले जाते त्या कार्यास ऑब्जेक्ट असे म्हणतात. म्हणजेच पहा द वर्ड, ओके और वी कॅन से बघा व्हेन सब्जेक्ट टेक्स एन ऍक्शन इज कॉल्ड, बघा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं बा, the word which shows
द वर्क, बघा the word which shows the work which is done by the subject is called ऑब्जेक्ट. बघा आता ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं तर कर्त्याकडून द वर्ड विच शोज द वर्क विच इज डन बाय द सब्जेक्ट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे कर्त्याकडून जे कार्य केलं जातं त्यास ऑब्जेक्ट कर्म असे म्हणतात, त्या कार्याला कर्म असे म्हणतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल जसं आपण पाहिलं आता पहा सोनाली सिंग्स अ सॉन्ग. आता या वाक्यामध्ये बघा सोनाली सब्जेक्ट आहे, सिंग्स वर्ब आहे, अ सॉन्ग हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. कारण का सोनाली गाणं म्हणण्याचं काम करते म्हणून सॉंग्स हे काय झालं ऑब्जेक्ट झालं. आणि ऑब्जेक्ट हे नेहमी वर्ब नंतर आलेलं असतं, हे काय झालं ऑब्जेक्ट. म्हणजे आता गाणं म्हणण्याची क्रिया कोण करतं तर सब्जेक्ट करतं, सोनाली करते गाणं म्हणण्याचं काम म्हणून त्या सॉंगला काय म्हणायचं ऑब्जेक्ट असे म्हणतात. त्यानंतर सतीश राइट्स अ पोएम. बघा सतीश एक कविता लिहितो, सतीश राइट्स अ पोएम, सतीश एक कविता लिहितो. आता या वाक्यामध्ये बघा सतीश काय आहे सब्जेक्ट आहे, राइट्स काय वर्ब आहे, मात्र पोएम हे जे आहे हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सतीश काय काम करत आहे तर कविता लिहिण्याचं काम करत आहे म्हणून याला काय म्हणायचंय ऑब्जेक्ट म्हणायचे, पोएमला काय म्हणायचं ऑब्जेक्ट असे म्हणतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता ऑब्जेक्टचे मात्र दोन प्रकार पडतात, कर्माचे किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात. ओके, यालाच डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय तर प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म. आता बघा डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय प्रत्यक्ष कर्म. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं तर पहा वस्तुरूपी कर्मासाठी किंवा वस्तुरूपी कर्माला डायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. म्हणजेच बा या जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदानंतर वस्तू किंवा इतर घटकाचा संदर्भ आलेला असतो तेव्हा त्या घटकाला डायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचं कसं तर व्हॉटने क्रियापदाला प्रश्न विचारला असता आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. बघा व्हॉटने क्रियापदाला प्रश्न विचारला असता डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. आता फॉर एक्झाम्पल ही प्लेज ओके क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. बघा ही सब्जेक्ट, प्लेज वर्ब आणि क्रिकेट ऑब्जेक्ट. मात्र हे ऑब्जेक्ट कोणत्या प्रकारचं आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तर आता क्रिकेट वस्तू किंवा इतर घटकामध्ये आलं, व्यक्तीचा संदर्भ आला का नाही म्हणजेच क्रिकेट हे काय झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. ओके, हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मात्र हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे कसं ओळखायचं तर व्हॉटने क्रियापदाला प्रश्न विचारा, व्हॉट प्लेज काय खेळतो, क्वेश्चन मार्क काय खेळतो, उत्तर काय आलं क्रिकेट हे उत्तर आलं. म्हणून क्रिकेट हे जे आहे ते काय म्हणून काम करतं तर डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून काम करतं. ओके, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून काम करतं. आता दुसरं एक्झाम्पल पहा. ओके, एक्झाम्पल दुसरं पहा. मंगेश learns computer.
मंगेश लर्न्स कॉम्प्युटर, म्हणजे मंगेश कॉम्प्युटर शिकतो, म्हणजे मंगेश काय शिकण्याचं काम करतो, कॉम्प्युटर. म्हणून या ठिकाणी बघा, मंगेश काय सब्जेक्ट, लर्न्स काय वर्ब आहे, आणि कॉम्प्युटर काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट हे जे आहे, तर इथं लक्ष द्या. आता व्हॉटने क्रियापदाला बघा, आता व्यक्तीचा संदर्भ आहे का इथं, नाही, वस्तू किंवा इतर घटक याचा संदर्भ आला असेल तर त्याला काय म्हणायचंय, ऑब्जेक्ट असे म्हणतात. मग आता लक्ष द्या, याला व्हॉटने प्रश्न विचारा, व्हॉट लर्न्स काय शिकतो, काय शिकतो, उत्तर काय आलं बघा, आता कॉम्प्युटर आलं, कॉम्प्युटर शिकतो. म्हणजेच व्हॉटने क्रियापदाला प्रश्न विचारला असता आपल्याला काय मिळतं, डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. ओके, डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. तर अशा प्रकारे पहा, वस्तुरूपी कर्माला डायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. ओके, त्यानंतर आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणतात ते पाहूया आपण. आता पहा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, यालाच आपण मराठीमध्ये अप्रत्यक्ष कर्म म्हणतो. अप्रत्यक्ष कर्म. तर पहा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, तर व्यक्तिरूपी कर्मास इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये जर कर्म क्रियापदानंतर व्यक्तीचा संदर्भ ऑब्जेक्ट म्हणून येत असेल, मग त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती असेल किंवा डायरेक्ट व्यक्तीचं नाव असेल, तर त्यास काय म्हणतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. आता बघा, फॉर एक्झाम्पल, आता इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, तर क्रियापदाला हुमने प्रश्न विचारला असता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. ओके, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. आता यामध्ये पहा, फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, आता पहा, अर्चना घेव मी चॉकलेट. अर्चना गिव मी चॉकलेट. तर ठीक आहे बा, अर्चनाने मला चॉकलेट दिले. अर्चना सब्जेक्ट, घेव वर्ब, मी ऑब्जेक्ट, चॉकलेट सुद्धा ऑब्जेक्ट. मात्र मी मला व्यक्तीचा संदर्भ आला म्हणून हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, चॉकलेट वस्तूचा संदर्भ आला म्हणून हे डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हुमने क्रियापदाला प्रश्न विचारा, हुम घेव, कोणाला दिले, उत्तर काय आलं, मी, मला दिले. म्हणजे मी हे काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, एकतर व्यक्तीचा संदर्भ आला, मी मला म्हणजे व्यक्तीचा संदर्भ आला, व्यक्तीचा संदर्भ आला असेल क्रियापदानंतर ते, तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, म्हणजेच व्यक्तिरूपी कर्माला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. किंवा आता दुसरं वाक्य बघा, मोनाली offered Sachin a bag of fruits. बघा काय म्हणले, आता मोनाली ऑफर्ड सचिन अ बॅग ऑफ फ्रुट्स. मोनाली सब्जेक्ट, ऑफर्ड वर्ब, ऑफर्ड मध्ये दिले, सचिन ऑब्जेक्ट, आणि अ बॅग ऑफ फ्रुट्स हे सुद्धा ऑब्जेक्ट. मात्र सचिन व्यक्तीचा संदर्भ आहे म्हणून याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं, आणि द बॅग ऑफ फ्रुट्स वस्तू किंवा इतर घटकाचा संदर्भ आहे म्हणून त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं. म्हणजे बघा, क्रियापदानंतर व्यक्तीचा संदर्भ आला म्हणजे नाव आला असेल किंवा सर्वनाम आला असेल तर त्यास इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. बघा आता प्रश्न विचारूया, हुम ऑफर्ड, कोणाला दिले, हुम ऑफर्ड, कोणाला दिले, याचं उत्तर काय आलं, मग सचिनला दिले, सचिन उत्तर आलं. मग सचिन इथं व्यक्तीचा संदर्भ आला म्हणून हे काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. हे काय झालं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. तर अशा प्रकारे डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, व्यक्तीचा संदर्भ आला असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट,
आणि क्रियापदांत वस्तूचा संदर्भ आला असेल तर त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट कॉम्प्लिमेंट. आता बघ कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं, तो वाक्यात जे आलेले इतर शब्द असतात, वाक्यात जे आलेले एक्स्ट्रा शब्द असतात त्यांना कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. ओके, तर पहा द एक्स्ट्रा वर्ड्स ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट. म्हणजे वाक्यात आलेल्या इतर शब्दांना कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. पूरक शब्द यालाच आपण इतर शब्द किंवा पूरक ओके यालाच पूरक शब्द असं म्हणतात किंवा इतर शब्द, वाक्यामध्ये आलेले इतर शब्द त्याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल पहा, सचिन इज an engineer. Sachin is an engineer. पहा सचिन हे कोण आहे, अभियंता आहे. आता या वाक्यामध्ये सचिन काय सब्जेक्ट आहे, इज काय वर्ब आहे, अँड इंजिनियर हे मात्र कॉम्प्लिमेंट आहे. ओके कॉम्प्लिमेंट आहे, इतर शब्द आहे. कारण का सचिन काय करतो दिलं का तिथं, तर ऑब्जेक्ट आला असतं. मात्र सचिन कोण आहे, इंजिनियर आहे. हे सचिन बद्दल एक्स्ट्रा शब्द वापरलेले आहेत, सचिन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितलेली आहे, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट म्हणायचं. सचिन ठीक आहे मुलगा आहे, परंतु तो इंजिनियर आहे हे एक्स्ट्रा माहिती सांगितली, म्हणजेच त्याला सचिन बद्दल पूरक शब्द सांगितले, म्हणून त्या शब्दास काय कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. ओके, किंवा सेकंड एक्झाम्पल पहा, महेश इज अ टीचर. बघा महेश एक शिक्षक आहे. महेश इज अ टीचर. महेश एक काय आहे, शिक्षक आहे. आता या वाक्यामध्ये पहा महेश काय सब्जेक्ट आहे, इज काय वर्ब, अ टीचर हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. लक्षात घ्या काय आहे, कॉम्प्लिमेंट इतर शब्द. कारण का महेश कोण आहे, तर टीचर आहे, एक्स्ट्रा माहिती सांगितली म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. म्हणजे वाक्यात आलेल्या इतर शब्दांना कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. आता कॉम्प्लिमेंटचे सुद्धा दोन प्रकार पडतात, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजे कर्त्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. बघा कर्त्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल पहा, किंवा आपण जे आताची वाक्य घेतलेली आहेत, ओके तेच वाक्य आपण पाहूया. तेच वाक्य किंवा जसं पहा आता सचिन इज an इंजिनियर. सचिन कोण आहे, इंजिनियर आहे, अभियंता आहे. आता या वाक्यामध्ये सचिन सब्जेक्ट, इज वर्ब, अँड इंजिनियर काय कॉम्प्लिमेंट आहे. मात्र कोणतं कॉम्प्लिमेंट आहे, तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. बघा कारण का इंजिनियर कोण आहे, सचिन आहे. म्हणजे वाक्यात सब्जेक्ट बद्दल कर्त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणाऱ्या किंवा इतर माहिती सांगणाऱ्या शब्दाला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. इंजिनियर हे कॉम्प्लिमेंट आहे, पण इंजिनियर कोण आहे, तर सचिन आहे. सचिन कोण आहे, सब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट बद्दल माहिती सांगितली जात आहे, म्हणून अन इंजिनियर हे काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ओके सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. ओके जसं किंवा दुसरं वाक्य पाहिलं तर आपण महेश इज अ टीचर. आता पहा महेश एक शिक्षक आहे. महेश एक काय शिक्षक आहे. महेश सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे, अ टीचर काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. कारण का बघा सब्जेक्ट बद्दल माहिती सांगितली, महेश कोण आहे, शिक्षक आहे. मग टीचर कोण आहे, तर महेश आहे. सब्जेक्ट बद्दल माहिती सांगितली, पण अ टीचर हे जे कॉम्प्लिमेंट आहे हे काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. तर अशा प्रकारे पहा कर्त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात.
त्यानंतर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर कर्माबद्दल इतर माहिती सांगणाऱ्या शब्दांना, बघा, कर्माबद्दल माहिती सांगणाऱ्या इतर शब्दांना ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल म्हणजेच त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेलं असतं. बघा, फॉर एक्झाम्पल, बॉईज आर प्लेइंग क्रिकेट इन द ग्राउंड. बघा, बॉईज आर प्लेइंग क्रिकेट इन द ग्राउंड. मुले मैदानात क्रिकेट खेळत आहेत. आता या वाक्यामध्ये बॉईज सब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग मेन वर्ब चौथं रूप आहे, क्रिकेट ऑब्जेक्ट आहे आणि इन द ग्राउंड हे काय कॉम्प्लिमेंट आहे. आता हे जे वाक्यात कॉम्प्लिमेंट आहे, हे कॉम्प्लिमेंट कोणतं आहे? तर वाक्यात जेव्हा ऑब्जेक्ट आलेलं असतं आणि ऑब्जेक्ट आल्यानंतर जेव्हा एक्स्ट्रा शब्द आलेले असतात, तेव्हा हे जे कॉम्प्लिमेंट असतं हे ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगत असतं. म्हणून त्या कॉम्प्लिमेंटला काय म्हणतात? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. म्हणजे इन द ग्राउंड हे जे आहे ते काय आहे? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे वाक्यात ऑब्जेक्ट आलं आणि ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगायला की त्याला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. आता बघा, मुले मैदानात क्रिकेट खेळत आहेत. बॉईज आर प्लेइंग क्रिकेट इन द ग्राउंड. आता क्रिकेट खेळत आहेत, पण कुठे खेळत आहेत? मैदानात खेळत आहेत. म्हणजेच ऑब्जेक्ट बद्दल माहिती इन द ग्राउंड सांगितलेली आहे आणि म्हणून इन द ग्राउंड हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून काम करतं. आणि सोपी टेक्निक, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसं ओळखायचं? तर त्या वाक्यात ऑब्जेक्ट आलेलं असतं. ओके, आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेलं नसतं. त्यामुळे इतर आलेले शब्द हे सब्जेक्ट बद्दलच माहिती सांगतात. ओके, आणि इथं मात्र ऑब्जेक्ट नंतर जो एक्स्ट्रा शब्द आलेले आहेत तर त्या एक्स्ट्रा शब्दालाच ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असे म्हणतात. तर आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. Sachin is reading a novel in the library. सचिन ग्रंथालयामध्ये एक कादंबरी वाचत आहे. आता या वाक्यामध्ये बघा, सचिन सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, रीडिंग मेन वर्ब आहे, मेन वर्ब आहे चौथं रूप आहे, नॉवेल ऑब्जेक्ट आहे आणि इन द लायब्ररी हे काय कॉम्प्लिमेंट आहे. मात्र इथं वाक्यामध्ये बघा ऑब्जेक्ट आलाय, कादंबरी वाचत आहे, पण कुठे वाचत आहे? इन द लायब्ररी, ग्रंथालयात वाचत आहे. म्हणून इन द लायब्ररी आहे की नाही, हे ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगत आहे. म्हणून इन द लायब्ररी हे जे कॉम्प्लिमेंट आहे हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रोनाउन आणि इट्स युजेस पाहिलेले आहेत, सर्वनाम त्यांचे उपयोग आणि वाक्याचे एलिमेंट्स घटक पाहिलेले आहेत. वाक्य कसं तयार होतं, कारण का हेच अगोदर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं हे कळाल्याशिवाय, वाक्य कळाल्याशिवाय ओके आपल्याला पुढलं ग्रामर येत नाही. म्हणून या बेसिक गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हेच जे काही हे लेक्चर आहे हे अत्यंत व्यवस्थित तुम्ही वॉच करा, पहा, याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. धन्यवाद.